हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल अद्विक मॉममध्ये. आणि तुम्हा सर्वांचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढील सर्व दिवस आनंदाचे जाओ. मंथली किचन क्लिनिंग मी कशी करते त्यावर व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी आज. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ॲक्च्युली मी डीमार्टमधून किराणा आणलेला होता, तर तो तसाच पडलेला होता. कारण मी वेडनेसडेला आणला आणि मग थर्सडे होता, गुरुवार वगैरे, त्याच्यामुळं तो काही भरणं झाला नाही. तर आज होता सॅटर्डे, तर सर्वात पहिले मी किराणा वगैरे भरायसाठी घेतला. तर त्याच्यासाठी मी सगळं भरण्या वगैरे आहे त्या खाली घेऊन घेतल्या आणि त्याच्यामध्ये एक एक करून सगळं जे डाळी वगैरे होत्या सर्व त्याच्यामध्ये रिफिल करून घेतल्या. जेवढ्या भरण्या रिकाम्या होत्या त्या सर्व मी रिफिल करून घेतल्या. आणि मग जे त्याच्यामधलं जर काही उरलेलं असेल, जसं की थोडेफार शेंगदाणे उरले असेल किंवा मग एक्स्ट्राचे पॅकेट्स असेल, तर ते मी असा डबा केलेला आहे. त्या डब्यामध्ये सर्व भरून घेते. आणि मॅगी वगैरे किंवा मग काही स्नॅक्स असेल ते एक्स्ट्राचे पॅकेट, हे सर्व मी या डब्यामध्ये ठेवते. आणि जे काही उरलेलं आहे त्याला रबर जो असतो त्यांनी पॅक करून याच्यामध्ये ठेवते. बिस्किट वगैरे पण एक्स्ट्राचे याच्यामध्ये सर्व ठेवून देते. हा जो सिंकचा खालचा एरिया आहे, तर या ठिकाणी मी असं एक स्टँड ठेवलेलं आहे, जेणेकरून सगळ्या वस्तू ऑर्गनाईज राहील. आणि जे काही आपले वॉशरूममधले जे लिक्विड्स असतात किंवा साबण एक्स्ट्राचं, ते सर्व मी त्याच्याखाली ठेवते. म्हणजे मला पण कळते आणि घरात येणाऱ्या सगळ्यांना कळते की वॉशरूमसाठी लागणारे किंवा साबण वगैरे त्या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि सोबतच जे डस्टिंगचे कापड वगैरे आहे ते सुद्धा मी त्या ठिकाणी ठेवते. किराणा भरून झाल्यानंतर मी सगळ्यात आधी हे कपाट आवरायला घेतलं. आवरायला म्हणजे जास्त काही खराब झालेलं नव्हतं, कारण आताच दिवाळी झाली त्याच्यामुळे मी सर्व स्वच्छ केलेलंच होतं. आता फक्त मला पुसून ठेवायचं होतं. तर सर्वात वरच्या कप्प्यामध्ये मी अशा क्रॉकरी वगैरे ठेवलेल्या आहे. आणि ते सगळं वॉश करून मी दिवाळीच्या वेळेस ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे ते काही मी काढलं नाही. आणि त्याच्यानंतर ज्या खाली भरण्या दिसत होत्या त्या ठिकाणी मी सर्व कडधान्य ठेवते, जसं की मटकी, चणे, राजमा. त्याच्यानंतर एका भरणीमध्ये मी रवासुद्धा ठेवते. आणि खूप छान आहे त्या भरण्या, मी डीमार्टमधून घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये खराबसुद्धा होत नाही. आणि माझं कसं असतं की मंथली मी जेवढं जास्त यूज होते ते जास्त आणते आणि बाकीचं थोडं थोडं आणते, जेणेकरून मग ते खराब होत नाही. आणि मी काय करते की एक एक शेल्फ आवरून घेते, त्याच्यावर बसलेला सगळ्या धूळ वगैरे पुसून घेते. कारण मग एखाद्यामध्ये जर आपण सर्व खाली काढलं तर काय होतं की खूप जास्त असा पसारा होऊन जातो आणि आपल्याला आवरायला सुद्धा ते अवघड वाटतं. त्याच्यामुळं मग मी काय करते की एक एक शेल्फ आवरून घेते. आणि बघा नंतर मग मी ते वरचं झालं आवरून की इकडल्या साईडचं जे दिसत आहे तुम्हाला, जे ओपन आहे, तर ते आवरून घेते. कारण हे ओपन असल्यामुळं इथे धूळ वगैरे बसतो, तर त्याच्यामुळं मी सगळा धूळ वगैरे पुसून घेत आहे. सोबतच जे डबे आहे ते पण वरून पुसून घेत आहे, कारण डबे वॉश केलेलेच होते, सगळे स्वच्छच आहे. आणि या ज्या 2 बास्केट दिसत आहे व्हाईट कलरच्या, तर त्याच्यामध्ये मी कापड ठेवलेले आहे, म्हणजे पोळीसाठी लागणारे एका बास्केटमध्ये. आणि एका बास्केटमध्ये जे भांडे पुसाचे वगैरे आहे तर ते त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. आणि हे बघा, हे जे निळ्या झाकण्याचे डबे दिसत आहे हे मी फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे. खूप छान आहे, जवळपास 4 वर्ष झाले आहे यांना. आणि 1-1 किलोचं याच्यामध्ये बसून जाते सर्व आणि खराबसुद्धा नाही होत. तर त्याच्यामध्ये मी सगळ्या डाळी वगैरे ठेवलेल्या आहे, मूग डाळ, चण्याची डाळ किंवा मग आपली तांदूळ डाळ, जे रोजच्या यूजमधलं आहे जे थोडं प्रमाणात लागतं ते सर्व मी त्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि असं वरती ठेवल्यामुळं काय होतं की पटकन आपल्याला हे दिसतं आणि आपल्या घरी कोणी आलेलं असेल त्यांनाही दिसतं. आणि ही जी भरणी आहे याच्यामध्ये मी काही छोटे मोठे ज्या स्नॅक्ससारखे होते ते त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. आणि हे जे मोठे डबे आहे याच्यामध्ये मी जे तांदूळ असतात ना इडलीसाठी वगैरे ते ठेवलेले आहे. आणि त्या साईडला त्या बॉटल्स वगैरे ठेवलेले आहे. तर ही माझ्याकडे अशी तांब्याची बॉटल आहे. पहिले मी त्याच्यामध्ये पाणी भरून पीत होती, बट ते व्यवस्थित क्लीन वगैरे करावं लागते, तर सध्या तरी तिथेच ठेवलेली आहे. त्या साईडचा जो शेल्फ होता त्याच्यामध्ये मी जे गुलाबी रंगाचे झाकण्याचे डबे होते त्याच्यामध्ये मी सोप, ओवा वगैरे, लवंग वगैरे हे ठेवलेलं होतं. आणि खाली ज्या तिथे भरण्या ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा मी ऑनलाईनच घेतलेल्या होत्या फ्लिपकार्टवरून. तर त्याच्यामध्ये मी शेंगदाणे, फुटाणे, त्यानंतर कॉर्न वगैरे ठेवलेले होते आणि ते छान असं लावून घेतलं. त्याच्यानंतर हे जे कबर्ड आहे
तर याच्यामध्ये मी या ज्या निळ्या झाकणाच्या भरण्या दिसत आहे तर त्याच्यामध्ये मी आपले पोहे, त्याच्यानंतर तिखट, हळद, कुरडी यासारखे जिन्नस ठेवलेले आहे. आणि हा जो डबा आहे पर्पल कलरच्या झाकणाचा, तर त्याच्यामध्ये मी साखर वगैरे ठेवली आहे. आणि खाली जे स्टीलचे डबे दिसत आहे तर हे जे मोठे मोठे डबे आहे याच्यामध्ये मी डाळ, तांदूळ असे ठेवलेले आहे. आणि एका डब्यामध्ये बेसन वगैरे ठेवलेलं आहे. आणि एखादा डबा असा रिकामा वगैरे ठेवलेला आहे. सोबत हे छोटे मोठे जे डबे आहे हे रिकामेच आहे. तर काही जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी ते बरं पडतं. बघा, असं आपण वरच्यावर जर मंथली पुसून जरी घेतला धूळ तरी पण एकदम स्वच्छ चमकतात भांडे आणि खराबसुद्धा होत नाही. आणि मग जेव्हा आपल्याला घासावे लागते तेव्हा ते जास्त खराब झालेले नसतात. असा तिथल्या तिथेच मी सर्व डब्यांचा धूळ पुसून घेतला आणि सोबत लावूनसुद्धा दिले. सोबतच चेक वगैरे पण करून घेतलं की डब्यामध्ये काय खराब झालेलं आहे का वगैरे. कारण अशाने काय होते, आपण जर असं मंथली व्यवस्थित स्वच्छ केलं तर आपल्याला समजते की कोणत्या डब्यामधलं काही खराब झालेलं आहे का. तर खाली जे पिपे होते त्याच्यामध्ये पण एकामध्ये पापड वगैरे जे असतात ते ठेवलेले होते मी. आणि साईडला ते एक्स्ट्राचे पोहे वगैरे होते, मुरमुरे होते ते ठेवलेले होते. आणि हा जो कॉर्नर आहे या कॉर्नरमध्ये मी असे बसायचे स्टूल वगैरे किंवा मग एक्स्ट्राचं पाणी भरण्यासाठीचे भांडे आणि तो छोटासा फळा वगैरे ठेवलेला आहे. आमच्याकडे त्या झाडूला फळाच म्हणतात. त्यानंतर मी तो कॉर्नर जो आहे तो छान स्वच्छ झाडून घेतला आणि पुसून घेतला. ॲक्च्युली मला ना ते कांदे, लसण आणि बटाट्यासाठी एक टोपली घ्यायची आहे तर ते अजून माझी घ्यायची आहे. त्याचा मुहूर्त काही अजून निघालेला नाही आहे. तर असंच मग मी ते छोट्या टोपल्यांमध्ये तिथे ठेवून दिलं. सोबतच ते छोटीशी डस्टबिन ठेवली ज्याच्यामध्ये अंगारा वगैरे ठेवलेला आहे मी. जे एक्स्ट्राचं वाती किंवा मग अंगारा असतो देवाचा तो त्याच्यामध्ये मी ठेवते. आणि त्या स्टूलवरती मी जे बसाचे आसन आहे ते ठेवले. आणि त्याच्यानंतरचं महत्त्वाचं काम म्हणजे फ्रीज आवरणे. रोज फक्त किचन प्लॅटफॉर्म आणि सिंक स्वच्छ करते. मग मंथली क्लिनिंगमध्ये वरच्यावर सगळं स्वच्छ करते. फ्रीज कितीही क्लीन करा पण आठवड्याभरात ते विस्कळीत होतंच. सर्वात पहिले मी फ्रीजमधल्या ज्या मॅट्स होत्या त्या बाहेर काढल्या आणि अशी स्प्रे बॉटलमध्ये विम लिक्विड आणि थोडा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर ॲड करून असं लिक्विड बनवून घेतलं. ते पूर्ण फ्रीजमध्ये स्प्रे केलं आणि सगळं जो फ्रीज आहे तो छान असा एका कापडने क्लीन करून घेतला. पूर्ण पुसून घेतलं स्वच्छ. आणि या साईडचे जे कप्पे होते ते थोडे जास्तच खराब झालेले होते, त्याच्यामुळं ते बाहेर काढून ते पण स्वच्छ करून घेतले. ॲक्च्युली मला खोकला झालेला आहे त्याच्यामुळं माझा आवाज थोडा चेंज झालेला आहे. सो तुम्ही प्लीज ॲडजस्ट करा. बऱ्याचदा बाजारातून पालेभाज्या आणतो आणि थोड्या वेळाने साफ करून निवडू म्हणून त्या तशाच ठेवल्या जातात आणि त्यामुळे ट्रे हा मातीने भरून खराब होतो. फ्रीज आवरायला घेतला की त्यामधला निम्मा पसारा गायब होतो. कारण रोजच्या कामामध्ये आपण त्याच्यात कोंबतोच तेवढं. शिळ्या पदार्थापासून एक्सपायर झालेले पॅकेट सगळे त्याच्यामधून बाहेर येतात. सोबतच काही भाजीपाला खराब झाला असेल तोही बाहेर पडतो. मग छोट्याशा जागेत जे काही शिल्लक पदार्थ उरले असतात त्यांना छान असं मस्त जागा मिळते आणि ते मोकळा श्वास घेतात. फ्रीज आवरून झाल्यानंतरचं काम असतं फ्रीजवरती जे काही आपलं आहे ते साफ करणे. तर घाई गडबडीमध्ये आपण एखादी वस्तू तशीच फ्रीजवरती ठेवून देतो आणि सोबतच हा जो काही क्लॉथ आहे त्याच्यामध्ये पॅकेट्स आहेत, त्या पॅकेट्समध्ये आपण काही बिल किंवा काही गोष्टी आपण टाकत जातो. तर त्या गोष्टी मला चेक करून सर्व त्याच्यामध्ये पुन्हा ठेवायच्या असतात. एक एक कॉर्नर आवरून झाला की त्यानंतर लगेच तिथे मी असं पुसून घेते जेणेकरून मग ते पूर्ण जागा क्लीन होऊन जाते. सकाळी घाईत स्वयंपाक झाल्यानंतर साधारणतः हे असं किचन दिसतं. हा जो रॅक आहे ज्याच्यावरती मी चहापत्ती आणि साखर सोबतच चिनी मातीचे जे भांडे ठेवलेले आहे, तर हा रॅक मी पुसून घेते आणि सर्व जे त्याच्यावरचे जे सामान आहे ते खाली काढून घेते.
कारण बऱ्याचदा स्वयंपाक करताना त्यावर चिकटपणा येतो आणि त्या चिनीमातीच्या ज्या भरण्या आहे त्याच्यामध्ये मी मीठ असं काही ठेवते, त्यामुळे ते सुद्धा पुसून घेणे मी प्रेफर करते. आणि त्याच्या बाजूचा जो ट्रे आहे त्याच्यामध्ये मी एका याच्यामध्ये चमचे ठेवलेले आहे आणि एका याच्यामध्ये जे आपले कैची वगैरे असतात ते ठेवलेले आहे. तर तो सुद्धा मी छान स्वच्छ पुसून घेतला आणि सर्व जे इलेक्ट्रिकचे अप्लायन्सेस आहेत जसं की मिक्सर हा सुद्धा मी छान क्लीन करून घेतला. तसं मी रोज जेव्हा गॅस ओटा वगैरे क्लीन करत असते तेव्हा एक हात त्याच्यावरती सुद्धा मारत असते. त्यानंतर असतं काउंटर टॉप क्लीन करणं आणि ज्या गॅसच्या ओट्यावरच्या टाईल्स आहेत त्यासुद्धा स्वच्छ करून घेणं. कारण या गॅसच्या ओट्यावरच्या ज्या टाईल्स आहेत त्या रोजचा आपण जो स्वयंपाक करतो, जी फोडणी देतो त्याने त्या चिकट झालेल्या असतात आणि त्याच्यावरती काही डाग्स वगैरे पण पडलेले असतात. जेव्हा मी गॅस ओटा क्लीन करत असते तेव्हा मी तशा त्या खालून खालून पुसून घेतच असते. बट मंथली क्लिनिंगमध्ये किंवा वीकली क्लिनिंगमध्ये मी त्या पूर्ण स्वच्छ करते. त्या प्रॉपर या लिक्विडचा स्प्रे करून त्या पुसून घेते आणि जर जास्तच खराब झालेले असेल तर त्याला घासून छान स्वच्छ धुवून वगैरे पण घेते. गॅसच्या ओट्यावरती गॅसजवळ थोडा चिकटावा होता, त्याच्यामुळे मी पूर्ण गॅसचा ओटा आणि गॅस जो आहे तो पूर्ण घासून घेतला आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि पूर्ण गॅसच्या ओट्यावरचं पाणी वाईप करून घेतलं. त्यानंतर एकदा मी एका कोरड्या कापडाने पूर्ण ओटा आणि गॅस असा पुसून घेते, जेणेकरून जे काही पाण्याचे डाग वगैरे असतील ते त्याच्यावरती पडत नाही आणि गॅस चमकतो आणि ओटासुद्धा छान चमकतो. लग्नाआधी सगळ्यात कंटाळवाणं काम वाटायचं ते म्हणजे जेवल्यानंतर जे काही उरलेलं आहे ते भांड्यामध्ये काढणं आणि ओटा वगैरे साफ करणं. पण आता तर ते रोजचं काम झालं आहे, म्हणून ते आवडीचं करून घेणं हेच बेटर आहे. तुम्हाला काय वाटते? असंच आहे ना? आपल्याला आवडीचं काम करून घ्यावंच लागते, कारण करावं तर ते आपल्यालाच लागतं. गॅस स्टोव आणि जे ओटा आहे तो मी अशाच पद्धतीने रोज साफ करत असते, त्याच्यामुळे जास्त असं चिकट काही होत नाही. किचन असं फ्रेश आणि चकचकीत वाटतं. गॅस स्टोवसुद्धा मी खालच्या बाजूने रोज पुसून घेत असते, जेणेकरून खालचं खराब होत नाही आणि तिथे कॉक्रोच घर करत नाही. तुम्ही पण रोजच्या रोज किंवा मग नाही जमलं रोज तर वीकली तरी एकदा गॅसच्या खालून पुसत जा, जेणेकरून तिथे कॉक्रोच घर करणार नाही. ॲक्वागार्डवरही धूळ येऊन बसते, म्हणून वीकली क्लिनिंगमध्ये किंवा मंथली क्लिनिंगमध्ये तेही स्वच्छ करणं आवश्यक आहे. जनरली मी जी ट्रॉली खराब झाली आहे ती आठवड्यातून क्लीन करते. असं केल्यामुळे एकदा सगळ्या ट्रॉल्या काढून त्या आवराव्या लागत नाही. जनरली पिठाचा डब्बा, मसाल्याचा डब्बा, तेल तुपाचे भांडे, तीच ट्रॉली आपल्याला फ्रिक्वेंटली आवरावी लागते. ट्रॉली पुसून घेणं, ट्रॉलीमध्ये टाकलेल्या मॅट्स त्या जर जास्तच खराब झाल्या असेल तर धुवून घेणं किंवा मग पुसून घेणं. त्यानंतर त्याच्यामध्ये जो पिठाचा डब्बा असेल तो पुसून ठेवणं, त्याच्यामध्ये असणारे भांडे पुसून ठेवणं, तेला तुपाचे भांडेसाठी हा जो ट्रे आहे तो पुसून त्याच्यामधला जर कापड खराब झाला असेल तर तो चेंज करणं. आणि जो मसाल्याचा डब्बा आहे त्याच्यामधल्या ज्या वाट्या आहे त्याच्यामधलं संपलेलं ते रिफिल करून घेणं आणि त्याच्यामधला जो टिश्यू पेपर आहे तो खराब झाला असेल तर चेंज करून घेणं. हे सर्व मंथली किचन क्लिनिंगमध्ये किंवा वीकली किचन क्लिनिंगमध्ये मी करतच असते. तसे दररोज तेलाचे भांडे किंवा पिठाचा डब्बा हे पुसून ठेवलेच जातात, पण घाईमध्ये स्वयंपाकाची किंवा दुसऱ्या कुठल्या कामाची गडबड असेल तर मग ते तसेच ठेवले जातात. त्यामुळे ट्रॉली खराब होते. म्हणून नेहमी शक्य झाले तर आवरायचं, त्याच्यामुळं झुरडही होत नाही. म्हणून मी जर नाही डेली झालं तर वीकली क्लिनिंगमध्ये ते तेवढं स्वच्छ करतेच. ट्रॉलीज वगैरे क्लीन करते किंवा कधी चमच्याची ट्रॉली खराब झालेली असेल ती क्लीन करते किंवा कधी त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरी खराब झालेली असेल तर तीसुद्धा क्लीन करून घेते.
क्लिनिंग आटोपल्यानंतर जे काही डस्टिंगचे कपडे आहे किंवा मग जे काही पोळीचे वगैरे कपडे आहे जे काही खराब झालेले आहे ते मी गरम पाण्यात भिजवून त्याच्यामध्ये डिटर्जंट टाकून ते भिजवून छान असे वॉश करून घेते. आणि तसेही रोजच्या वापरातले जे आपले कपडे असते ते मी वीकमधून 2-3दा स्वच्छ करतच असते. किचनमध्ये सगळं स्वच्छ झाल्यानंतर शेवटी काम असतं ते सर्व ट्रॉल्या आणि फ्रीज वगैरे बाहेरून पुसून घेणे. कोलिन मी ट्रॉलीवरती आणि फ्रीजवरती स्प्रे करून बाहेरून असं स्वच्छ कापडाने पुसून घेते. ट्रॉलीचा डार्क ग्रे कलर असल्यामुळे त्यावरती तेलकट डाग, कुठलेही डाग लगेच दिसतात. म्हणून वीकली मी ट्रॉली पुसून घेणं हे प्रेफर करते. बऱ्याचदा मंथली किचन क्लिनिंग मी 1 दिवसात न करता 2 दिवसातही डिवाईड करते. त्याच्यामुळे जास्त लोड येत नाही. समजा आज जर मी पूर्ण जे कपाट आहे ते जर क्लीन केले तर ज्या ट्रॉल्या जर खराब झाल्या असेल तर ते दुसऱ्या दिवशी मी क्लीन करते. कधी शक्य झाले तर एकाच दिवशी मी सगळं साफ करून घेते. आणि सगळं आटोपल्यावर किचन मॉबने मी सगळं जे किचन आहे ते पुसून घेते. महिन्यातून जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवस देऊन आपण आपलं किचन मेंटेन आणि स्वच्छ ठेवू शकतो. बघा आता तुम्ही पहिले आणि आता किचन बघू शकता किती छान अशी स्वच्छ दिसत आहे. सर्व हे डब्यांचं कवर्ड, वरचं क्रॉकरी युनिट, त्याच्यानंतरचे खालचे जे ह्या भरण्या ठेवलेल्या आहे हे सगळं छान असं स्वच्छ झालेलं आहे, एकदम चकचकीत. असं स्वच्छ आवरलं असेल तर काम करायलाही उत्साह येतो आणि स्वयंपाक करायला असा कंटाळा येत नाही. कोणीही येऊ द्या आपल्या घरी आणि कितीही स्वयंपाक असू द्या आपण तो आनंदाने करतो. स्वच्छ दिसलं की आपलं मन तर प्रसन्न होतंच, पण सोबत आपल्या घरी येणारा पाहुणासुद्धा सर्व बघून छान फ्रेश फील करतो. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? माझं क्लिनिंग म्हणा किंवा बाकी सगळं काही मी ठेवलेलं सगळं सामान, तर हे सगळं कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.